ज्याप्रमाणे राजकीय नेते आपला मतदानाचा हक्क बजावतायत, सामान्य नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतायत, कलाकार आपला मतदानाचा हक्क बजावतायत, त्याचप्रमाणे खेळाडू देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत। आणि नुकताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत आपला मतदानाचा हक्क बजावलेला पाहायला मिळतो आहे। सचिन तेंडुलकर हे मतदार केंद्रावरती जाऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। हे आपण दृश्य पाहतोय। सचिन तेंडुलकर आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या सोबत त्यांचं कुटुंब देखील आहे। तर सर्वच दिग्गज आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। सिनेसृष्टीमधील कलाकारांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील आपल्या कुटुंबासमवेत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर मतदानाचा आजचा दिवस आणि सगळेच दिग्गज नेते आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। सिनेसृष्टीमधील कलाकार आपला मतदानाचा हक्क बजावतात आणि खेळाडू सुद्धा आता आपला मतदानाचा हक्क बजावतात। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासमवेत मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। आपल्या मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे। शिवाय जनतेला देखील त्यांनी मतदान करण्यासाठीचं आवाहन केलेलं आहे। सचिन तेंडुलकर हे आपल्या मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांचं कुटुंब देखील आहे। लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि आजच्या दिवशी प्रत्येक जण आपला मतदानाचा हक्क बजावतोय। शिवाय इतक्या दिवसापासून प्रत्येक व्यक्तीने घराबाहेर पडावं आणि मतदान करावं याच्यासाठी निवडणूक आयोगाकडून देखील जनजागृती करण्यात आलेली आहे। शिवाय जे सिने कलाकार आहेत ते देखील आपापल्या परीने मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी जनतेला आवाहन करत आहेत। आपण पाहतोय खेळाडू देखील आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन तेंडुलकर आपल्या मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर आज सकाळपासूनच सकाळी 7 वाजल्यापासून प्रत्येक मतदान केंद्रावरती आपल्याला गर्दी झालेली पाहायला मिळते। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावरती अशीच गर्दी असणार आहे आणि प्रत्येक जण आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत पोहोचतो आहे। आणि लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सवाला आता सुरुवात झालेली आहे। 23 तारखेला याचा निकाल लागणार आहे। कोणाचं पारडं जड होणार आहे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तत्पूर्वी सर्वच जण आपल्या मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येने मतदारांनी घराबाहेर पडावं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन देखील या सिने कलाकारांकडून या खेळाडूंकडून करण्यात येत आहे। सचिन तेंडुलकर सपत्नीक आपण पाहतोय त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबासमवेत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। कुटुंबासमवेत त्यांची पत्नी त्यांच्या मुलीसमवेत सचिन तेंडुलकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ज्याप्रमाणे दिग्गज नेत्यांनी मतदान केलेलं आहे, ज्याप्रमाणे सिने कलाकारांनी मतदान केलेलं आहे, त्याचप्रमाणे खेळाडू देखील आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नुकतंच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कुटुंबासमवेत जाऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि सोबतच आता जनतेला देखील आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे। मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असं देखील सर्वच दिग्गजांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांना देखील हे आवाहन आहे मोठ्या संख्येने घराबाहेर पडून त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा। आणि आता नुकतंच सचिन तेंडुलकर हे प्रसार माध्यमांशी देखील बातचीत करणार आहेत। सगळ्यांना हेच सांगत आलोय की येऊन वोट करा, मतदान करा, कारण ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे। आजही तोच मेसेज सगळ्यांना की तो एफर्ट घ्या, घरातनं या, वोट करा। फॅसिलिटीज एकदम चांगल्या आहेत, कुठेही अजिबात काही अडचण झाली नाहीये आणि मी हीच अपेक्षा करतो तुमच्याकडनं की बाकीच्या लोकांनाही अडचण नाही व्हायला पाहिजे। तो थैंक यू वेरी मच। मैं यही दोहराऊंगा वापस कि आइए वोट कीजिए, ये हमारी एक रिस्पॉन्सिबिलिटी है। ईसीआई का मैं आइकन हूँ, तो बहुत समय से मैं यही कह रहा हूँ, लोगों को यही दरख्वास्त कर रहा हूँ कि आइए वोट कीजिए, हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है। यहाँ फैसिलिटीज़ भी अच्छी है और जैसे कि मैंने अभी कहा कि सारे ऑर्गेनाइजर्स ने यहाँ पे अच्छी फैसिलिटीज़ की है, सिर्फ हमारे लिए नहीं मगर मैं ये उम्मीद करता हूँ कि सारे लोगों के लिए अच्छी फैसिलिटीज़ रहेंगी। पूरा जो पीरियड है वोटिंग पीरियड वो
पूरे समय तक अच्छी फैसिलिटीज रहे।